नमस्कार. आपण बघत आहात 24 लोकव्यासपीठ 24. अक्कलपाडा प्रकल्प 100% भरण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या तर्फे भूसंपादनाची प्रस्ताव सादर करणे कामी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यामुळे भूसंपादन प्रक्रियेला आता वेग येणार असून अक्कलपाडा धरण 100% भरल्यानंतर धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सिंचन क्षेत्राच्या क्षमतेवर वाढ होणार असल्याची माहिती माजी आमदार कुणाल पाटील यांनी दिली आहे. धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेले अक्कलपाडा प्रकल्प 100% भरवण्यासाठी जमीन अधिग्रहण करणे अत्यावश्यक होते. भूसंपादित होणाऱ्या शेतकऱ्यांना मोबदला देण्यासाठी निधीची आवश्यकता होती. त्याकरता भाजपा महायुतीच्या सरकारकडून निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर प्रत्यक्षात भूसंपादन प्रक्रिया सुरू होणार आवश्यक होते. दरम्यान जिल्हाधिकारी धुळे यांच्याकडून निम्न पाझर अक्कलपाडा प्रकल्प मध्यम प्रकल्प 100% भरण्यासाठी शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे जिल्हाधिकारी मार्फत अधिसूचना जारी करण्यात आली असल्याची माहिती माजी आमदार कुणाल पाटील यांनी दिली आहे. भूसंपादन अभावी अक्कलपाडा प्रकल्प 100% पूर्ण क्षमतेने भरला जात नाही. त्यामुळे धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे क्षेत्र पूर्णपणे सिंचनाखाली येत नाही. म्हणून 100% प्रकल्प भरण्यासाठी जमीन अधिग्रहण करणे आवश्यक असते व आवश्यक आहे. सदर जमीन अधिग्रहणासाठी शेतकऱ्यांना मोबदलाही देणे आवश्यक होते. त्यामुळे भाजपा महायुती सरकारने भूसंपादन प्रस्तावाला मंजुरी देत मोबदल्यासाठी निधीचीही तरतूद केली आहे. आता भूसंपादन प्रक्रियेला गती मिळणार असून त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी अक्कलपाडा 100% भरण्यासाठी भूसंपादन अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे अक्कलपाडा प्रकल्प 100% भरण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून त्याकरिता आवश्यक तेवढी जमीन अधिग्रहित करण्यात येणार आहे. दरम्यान अक्कलपाडा पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेती सिंचना क्षेत्रात वाढ होणार असल्याचे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे, अशी माहिती आमदार कुणाल पाटील यांनी दिली आहे.